नमस्कार सर्वांना. आज 23 जानेवारी आहे. आज वसंत पंचमी आहे. देवी सरस्वतीचा दिवस आहे. देवी सरस्वती ही ज्ञानची देवी आहे, नॉलेजची देवी आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ना, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन किंवा नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला तुम्हाला काय करायचं आहे, एक येल्लो कलरचा क्लॉथ ठेवायचा आहे. त्याच्यावर देवी सरस्वतीची मूर्ती, फोटो असेल तर ती ठेवा. आणि तुमची जी पुस्तकं असेल, स्टडी मटेरियल असेल, ज्याच्याने तुम्हाला नॉलेज मिळते, ते सगळं तुम्ही ते येल्लो क्लॉथवर ठेवा. दिवा लावा, देवीला येल्लो कलरचे वस्त्र अर्पण करा, येल्लो कलरचा नैवेद्य अर्पण करा, येल्लो कलरचे फ्लावर अर्पण करा. आणि तुम्ही ब्ल्यू कलरचे पण फ्लावर अर्पण करू शकता. त्यापुढेच तुम्हाला छोट्याशा प्लेटमध्ये 1 to 2 टेबलस्पून आपली हळद पावडर ठेवायची आहे आणि साईडला पाणी ठेवायचं आहे, एका ग्लासामध्ये किंवा प्याल्यामध्ये. ठीक आहे. हे सगळं झाल्यावर तुम्हाला मनोभावे श्रद्धेने देवीची पूजा करायची, अर्चना करायची आहे, आपले डिझायर सांगायचे, आपली इच्छा सांगायची, आपली इच्छा मांडायची आहे. 108 टाईम देवी सरस्वतीचा मंत्र चॅन्टिंग करायचा आहे, ओम ऐं सरस्वते नमः. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सरस्वती चालीसा म्हणायची आहे. की तुम्हाला म्हणता नसेल तर तुम्ही तिथे बसून फक्त ऐकू शकता. ठीक आहे. आणि हे चिल्ड्रन्स करू शकत असेल तर चिल्ड्रन्स करा, नाही तर त्यांच्या पॅरेंट्सनी केलं तरी चालेल त्यांच्या नावाने, कारण की छोट्या छोट्या बाळांना नाही जमत, तर पॅरेंट्सनी केलं तरी चालेल. ठीक आहे. सगळं पूजा अर्चना झाली, सगळं झालं तर ती जी हळद पावडर आहे ना, ती आपल्या थर्ड चक्रावर लावायची, आपल्या बाळाच्या थर्ड चक्रावर. चिल्ड्रन्स ऐकत असेल, चिल्ड्रन्स करत असेल तर चिल्ड्रन्सने रोज आपल्या थर्ड चक्रावरती हळद पावडर लावायची आहे रिंग फिंगरने. आणि जर पॅरेंट्स करत असेल तर आपल्या बाळाला रोज ती हळद लावून तर त्याच्याने काय होईल ना, मेमरी वाढेल आणि ग्रास्पिंग पॉवर वाढेल. ठीक आहे. आणि ही कोणी पण करू शकते, कुठल्या पण एज ग्रुपवाले करू शकतं. असं नाही आहे की फक्त स्कूल स्टुडंट्सनी करायचं बाकीने नाही, कारण की एज्युकेशन हे आपण लाईफ टाईम काही ना काही लर्निंग करत असतो. आपलं एज्युकेशन कधीच स्टॉप होत नाही. ठीक आहे. एज मॅटर काहीही मॅटरच नाही करत. कोणी पण ही पूजा करा, श्रद्धेने करा, मनोभावे करा. ठीक आहे. आणि पूर्ण फोकस करा तुमच्या स्टडीवर. तुम्हाला काय पाहिजे आहे, काय नाही, ते सगळं देवीला सांगा आणि सगळ्या आपल्या इच्छा देवीला सांगायचं आहे सगळं. ठीक आहे. आणि जे तुमचं स्टडी मटेरियल आहे ते तिथेच ठेवायचं आहे. त्यासोबत तुम्ही त्याच्यावर एक मोरपंख पण ठेवू शकता. आपल्या बुकमध्ये, कुठल्या पण एका बुकमध्ये मोरपंख वगैरे ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यावर रोज तुम्हाला जर जमत असेल तर 5 टाईम्स 7 टाईम्स किंवा 11 टाईम्स मंत्र जाप करा सरस्वतीचा. नाही तर मग पॅरेंट्सने काय करायचं आहे की आपले दोन्ही हात आपल्या बाळांच्या अशा डोक्यावर ठेवायचे आहे, देवीला आठवण करायची आहे आणि देवीला म्हणायचं आहे की माझ्या बाळाचं ग्रास्पिंग पॉवर स्ट्रॉंग होऊ दे, मेमोरी स्ट्रॉंग होऊ दे, मेमोरी बूस्ट होऊ दे. आणि असंच डोक्यावर हात ठेवून 11 टाईम्स 21 टाईम्स किंवा 108 टाईम्स म्हणता येत असेल तर देवी सरस्वतीचा मंत्र चॅन्टिंग करा डोक्यावर हात ठेवून. त्याच्याने जास्ती पॉवरफुल राहील ते. ठीक आहे. आपल्याकडे क्रिस्टल ब्रेसलेटसुद्धा अवेलेबल आहे एज्युकेशनचा. तर तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही DM करू शकता मला किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर ते तुमच्या चिल्ड्रन्स तुमच्या नावाने, पॅरेंट्स करत असेल तर तुमच्या बाळांच्या नावाने ते क्रिस्टल ब्रेसलेट्स तुम्हाला चार्ज करून भेटेल, हील करून भेटेल. ठीक आहे. जर तुम्हाला पर्सनल टॅरो रीडिंग करायची असेल तर त्याकरता तुम्ही मला DM करा, व्हॉट्सअप करा. माझ्याकडे एनर्जीज क्रिस्टल ब्रेसलेटसुद्धा अवेलेबल आहे आणि प्रोडक्ट्स पण अवेलेबल आहे. त्याकरता पण तुम्ही मला DM करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. अदर तुम्हाला डिटेल हवे असेल तर तुम्ही मला पर्सनली DM करा. माझ्याकडे जर तुम्हाला हवे असेल तर माझ्याकडे सिजल्स पण अवेलेबल आहे. तर तुम्ही मला DM केलं तर मी तुम्हाला सिजल्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करेल, एज्युकेशन रिलेटेड, तुमच्या बाळांच्या एज्युकेशन रिलेटेड, स्टडी रिलेटेड. थँक्यू. मनोभावे करा, श्रद्धेने करा. तुम्हाला सक्सेस नक्की 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 भेटेल. तुमच्या बाळाला सक्सेस नक्की नक्की भेटेल. स्टुडंट्स तुम्हाला पण नक्की तुम्हाला सक्सेस भेटेल. पण श्रद्धेने करा आणि ट्रस्टने करा. ट्रस्ट हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे ट्रस्ट आहे तर आपल्यासोबत सगळं काही चांगलं होईल. पॉझिटिव्ह वेनी करा, पॉझिटिव्ह राहा. आणि आता 10th आणि 12thचे एक्झाम्स आहे. स्टुडंट्स तुम्हाला ऑल द बेस्ट. चांगले करा, चांगले रिझल्ट्स आणा. थँक्यू.